माय यूट्यूब चॅनल. सो मी सुरुवातीला थोडंसं एअरपोर्टचं शॉट टाकलेला, त्यामुळे कळलं झालं मी कुठेतरी बाहेर आली. आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं की मी कुठेतरी जाणार आहे म्हणून. सो मी फायनली आली आहे केरळला. खूप दिवसापासून प्लॅन करत होती आणि फायनली आली आहे. आता काही लोक म्हणतील एवढं त्यात काय, पण मी माझ्या परीने शूट करेल आणि मी काय बघते मला ते दाखवायला आवडेल. सो नक्की बघा. आणि सो इथनं काय आमची जर्नीला स्टार्ट झालं होतं आणि आम्ही पोचलो होतो एअरपोर्टला. मग थोड्या वेळ बसताच कळलं की फ्लाईट लेट आहे. मग आम्ही घेतला चहा, कारण थोडा पण टाईमपास पण करायचा होता आणि जेवण करून आलं असल्यामुळे भूक काही एवढी नव्हती. सो मग आम्ही चहा घेतला. वाट बघितली आणि देन मग आमची झाली फ्लाईटची अनाऊन्समेंट. मग आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि जवळपास दीड तासात आम्ही कोचीला पोचलो. कोचीला पोचलो. देन आमचे टूर गाईड आमच्यासाठी वाट बघत होते. सो मग आम्ही ते आम्हाला भेटले आणि मग देन आम्हाला निघायचं होतं इथनं मुन्नारसाठी. मुन्नारची जर्नी इथनं जवळपास हार्डली 4-4.5 तासाची आहे. सो मग आम्ही तिथनं लगेच बसमध्ये बसलो आणि आम्ही हे प्रॉपर टूर वडिलाकडनं करून घेतलेलं आहे. म्हणून त्यामुळे आम्हाला काही असं काही हे नव्हतं की काय करायचं, मॅनेज व्हायचं, काही टेन्शन नव्हतं. सो सुंदर निसर्ग, वाव. म्हणजे झोप पण खूप येत होती, कारण रात्रभर जवळपास आम्ही जागो होतो. पण इतकं सुंदर निसर्ग होतं की कळत नव्हतं की काय कुठे बघावं, या साईडला लेफ्ट बघावं की राईट. इतकं सुंदर वातावरण होतं. मध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी पण ब्रेक घेतला होता. म्हणजे त्यांनीच आमच्या टूर थ्रूच आमचं सगळं बुकिंग होतं, ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि स्टेचं पण. सो आम्हाला काही असं झंझट नव्हती. सो आम्ही मग पोचलो हॉटेलला. हा होता हॉटेलचा एंट्रन्स. आमचं हॉटेल पण खूप सुंदर होतं. जावंच नव्हतं वाटत आतमध्ये, इतकं सुंदर होतं. आतमधलं पण तेवढंच सुंदर होतं, पण बाहेरचा व्ह्यू बघण्याजोगता होता. मग थोड्या वेळाने आम्ही केलं लंच खूप साधं होतं. म्हणजे छान होतं. इथलं टेस्ट जरा कोकोनट ऑइलमध्ये आहे. सो छान होतं, वेगळं काहीतरी. देन इथे छान असे पेंटिंग्स लागले होते आमच्या रूमच्या बाहेर. म्हणजे त्यांचे कल्चर आणि प्लस इथलं नेचर रिलेटेड सुंदर पेंटिंग्स होते. देन मग आम्ही थोडा आराम केला आणि मग संध्याकाळी डायरेक्ट डिनरला चालू खाली. मग आम्ही बसून कंटाळलो होतो. मग आम्ही थोडा वॉक घेतला आणि झोपून गेलो. नेक्स्ट डे असा काय होता आमचा ब्रेकफास्टमध्ये अजून भरपूर होतं, पण आम्हाला काही एवढं काही खायचं नव्हतं. पण नंतर लंचला वेळ होता म्हणून आम्ही मग ब्रेड ऑमलेट आणि हे फ्रूट्स भजे हे दोघं मिळून आम्ही एकाच याच्यात घेतलं होतं. काय सुंदर व्ह्यू आहे आणि वातावरण पण खूप सुंदर आहे. सो खूप छान वाटतंय.
मग पोचलो आम्ही मट्टुपट्टी डॅमला. इथे बोट राईड होती. पहिले असं वाटलं नॉर्मल बोट राईड असेल, पण खूप मजेदार बोट राईड होती. मग आम्ही इथे बोट राईडला आम्ही 2घंच जण होतो ॲज अ कपल. बाकी आमच्यासोबत खूप जण होते, पण बाकी फॅमिली आलो होतो. मग काकू पण 2 जण होते, म्हणून आम्ही त्यांच्याच बोटमध्ये आम्हाला ॲड केलं. त्यांनी पण खूप एन्जॉय केला, आम्ही पण खूप एन्जॉय केलं. खूप खूप मस्त बोट राईड आहे. जर इथे आलं तर नक्की करा, खूप छान वाटतं, खूप मजा इथलं वातावरण बघून वाटत होतं की ना छान भजे असावे. तर आमच्या टूर गाईडने आम्हाला असे भजे दिले. भजे पण मिरचीचे होते, पण मिरची तिखट नव्हती, पण त्याची जी चटणी दिली होती ना ती फार तिखट होती, पण छान होते. आणि देन मग इथे शॉपिंगसाठी छान दुकान होते. सो आम्ही इथे थोडी शॉपिंग केली. खूप सुंदर आयटम्स होते सगळेच वुडनचे, पण महाग पण तेवढेच होते. सो आम्ही स्पेसिफिक काही गोष्टी घेतल्या. मी ते तुम्हाला नंतर दाखवले काय काय घेतलं तर. मग तिथनं निघालो आम्ही आणि मग आमच्या हॉटेलला आलो लंचसाठी. लंच असं काय होता, सेम आम्ही दोघं एकाच ह्याच्यात खाणार ते परत, कारण की मग आम्ही निघालो इकडे बघायला आलो इरॅव्हिकुलम पार्कला. इथे म्हणतात एक निलगिरी थार म्हणून बकरी आहे, ती आहे आणि इथे दिसते म्हणून ती वेगळ्या प्रकारची आहे. सो आम्ही तिथे बघायला आलो. देन हे काही इथलं एंट्रन्स होतं. सगळं टूरकडनं अरेंज होतं असल्यामुळे आम्हाला तिकीट्स वगैरे सगळ्यात काहीच नव्हतं, आम्हाला जस्ट फक्त जायचं होतं. आणि ही आहे ती निलगिरी थार. मग इथनं निघालो आम्ही आमच्या हॉटेलकडे. आणि मुन्नारचा फर्स्ट डे हा व्लॉग इथेच संपला. मी मुन्नारचा डे 2, मग तिथनं आम्ही निघणार आहोत पेरियारसाठी. सो मी ते दाखवला नेक्स्ट ब्लॉग. मला जर माझं ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा.